त्या माणसामुळे खरं तर अधिक वेळ गेला माझा, नाहीतर याच्या आधीच माझी ध्यानाला सुरुवात झाली असती। शनिदेव ज्या 1.25 प्रहारासाठी माझ्या राशीत येणार आहेत त्याला तर प्रारंभ झाला आहे, त्याच्यामुळे आता अजून वेळ जायला नको। थांब। कोण आहात तुम्ही? हा काय प्रकार आहे? ही काय पद्धत आहे वागण्याची? वागण्याची पद्धत सांगतो, आधी सांग तू कोण आहेस? हे बघा, तुम्ही बऱ्या बोलाने माझी वाट सोडा, अन्यथा 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 काय? अन्यथा तुम्हाला माझ्या रागाला सामोरे जावं लागेल। या अशा पोकळ वल्गना करणाऱ्यांना आम्ही घाबरत नाही। आधी सांग तू कोण आहेस आणि इकडे काय करतोयस? मी कोण आहे हे नंतर सांगेन, आधी सांगा तुम्ही कोण आहात? मी अवंतिका राज्याचा प्रधान आहे। तुम्ही इथे काय करताय मग? आम्ही आमच्या युवराजांचा शोध घेत आहोत। अहो मग मला कशाला अडवलं? ते कळेलच, आधी सांग तू कोण आहेस? ते मी सांगणार नाही, इतकंच सांगेन की मी महत्वाच्या कार्याला निघालोय। कोणते कार्य? नदीच्या किनारी जाऊन स्नान करून मला ध्यानाला बसायचे आहे, माझी वाट सोडा। थांब। मी अत्यंत चुकीचं वागताय, मला माझं कार्य करू द्या। या तुझ्या झोळीत काय आहे? ध्यान झाल्यानंतर फराळासाठी बरोबर फळे घेतली आहेत। दाखव। हे बघा, तुम्ही कोण का असेना, पण हे वागणे उचित नाही। आणि तुझं हे खोटं बोलणं उचित आहे? खोटं? नाहीतर काय? मी सत्य बोलतोय। सत्य? तुझ्या बोलण्यानुसार विचार केला तर त्या झोळीत फळं आहेत, मग हे काय बाहेर पडतंय? आता का तोंड बंद झालं? बोल, दे उत्तर, काय आहे ते? हे रक्त आहे असं वाटतंय। रक्तच येते, दाखव तुझ्या झोळीत काय आहे। हे बघा, बऱ्या बोलाने आमचं ऐक, नाहीतर अहो मी खरंच सांगतोय, यात फळं आहेत। तू असं नाही ऐकणार। सैनिकांनो, बघा रे काय आहे झोळीत। हे बघा, हवं तर माझी झोळी ठेवून घ्या, पण मला जाऊ द्या। शांत बस। वीर कुमार, काय झालं? अरे चांडाळा नराधमा, मला विचारतो काय झालं म्हणून? अहो मला खरंच कल्पना नाही हो, हे सगळं काय सुरू आहे? माझ्या मुलाची, वीरची आणि कुमार यांची हत्या केली आहेस तू। काय? त्यांची हत्या करून त्यांचे शिर धडापासून वेगळे केले आहेस तू। अहो हे काय बोलताय? जे सत्य आहे तेच। अहो हे सत्य नाही। मग हे काय आहे? आता का वाचा बंद झाली आहे तुझी? हे बघा, तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज झालेला आहे। आमचा? हो, कारण ही जुळी माझी नाही। तुझी नाही मग कोणाची आहे? मी वाटेने जात असताना एक माणूस मला भेटला, त्याने माझी वाट अडवली आणि त्यानेच मला ही फळांची झोळी दिली। अरे चांडाळा, अजून किती खोटं बोलणार आहेस? अहो मी खरं तेच सांगतोय। कोण होता तो? ठाऊक नाही अहो, पण त्यानेच मला दिलं आणि मी हे खरं सांगतोय। म्हणजे त्यांनी तुला ही शीर कमळं दिली आणि तू घेतली आहेस? अहो तेच तर सांगतोय मी तुम्हाला। अहो त्यात फळे होती। हे असं काही नव्हतं। पुन्हा खोटं बोलतोयस? अहो माझ्यावर विश्वास ठेवा, देवांचा गुरु आहे मी, देव गुरु बृहस्पती आहे मी। मी कशाला असत्य बोलेन? अरे नराधमा, एक तर हत्या करणार आहेस तू आणि त्यातून देवगुरु यांचे नाव घेतोस। अहो मीच आहे, याच्यावरती तुम्ही विश्वास का नाही ठेवत आहात? कारण लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा एक तोतैया आहेस तू। अहो हे काय बोलता आहात? सत्य आहे आणि तू स्वतःला देवगुरु म्हणवतोस। अहो तुम्ही माझे ऐकून तर घ्या। काही नाही, या तुझ्या अक्षम्य गुन्ह्याबद्दल आता मी तुझे मस्तक या धडापासून वेगळे केले असते। माझ्या पुत्राची हत्या केली आहेस तू, पण याचा न्याय महाराज करतील।
मी कोणताही अपराध केलेला नाही. घेऊन चला रे याला. याला महाराज बरोबर शासन करतील. हे बघा, ऐका माझा, सोडा मला. हे बघा, सोडा मला. काय घडलंय? त्याचा कधी विचार केला नव्हता. आता मी काय करू? महाराजांना कसं तोंड दाखवू? प्रधानजी यांनी कुमार आणि वीर यांच्याबद्दल काहीच निरोप न पाठवता थेट दरबार भरवावा अशी विनंती का केली असेल? महाराज, काय झाले प्रधानजी? आम्हाला इथे यायला का सांगितले? महाराज, घडू नये ते घडलं आहे महाराज. प्रधानजी, काय झालंय ते स्पष्ट सांगा. कोणत्या तोंडाने सांगू महाराज, आणि कसं सांगू? प्रधानजी, काय घडलं आहे? कुमार कुठे आहेत? वीर कुठे आहे? आणि हे काय आहे तुमच्या हातात प्रधानजी? प्रधानजी, मी काय विचारतो आहे? कुमार कुठे आहे? कुमार! महाराज, युवराजांनी वीरची हत्या केली गेली आहे. प्रधानजी, काय बोलताय तुम्ही हे? होय महाराज, सत्य आहे. कुमार, कुमार, हे कसं घडलं प्रधानजी? सांगतो महाराज. आम्ही अमरावती जवळच्या वनात त्यांचा शोध घेत होतो, आणि तेव्हा इथं दोरडेखोर बी आहेत आणि कधी कोणाचा जीव घेतील सांगता येत नाही. म्हणजे तू आमच्या युवराजांना पाहिलं नाहीस तर? म्या एका माणसाला
या अंगाला लांबून लपून चालेला बघितलं. मग हा, पण तो माणूस काय बरोबर वाटत नव्हता मला. म्हणजे त्याच्याकडची झोळी रक्तानं पार लाल झाली होती. हे बघा, हवं तर माझी झोळी ठेवून घ्या, पण मला जाऊ द्या. शांत बस. कुमार, काय झालं? अरे चांडाळा नराधमा, मला विचारतो काय झालं म्हणून. अहो, मला खरंच कल्पना नाही हो. हे सगळं काय सुरू आहे? माझ्या मुलाची, वीरची आणि कुमार यांची हत्या केली आहेस तू. त्या चांडोळाला माझ्या समोर आणा. सोडा, सोडा मला. महाराज, हाच तो नराधम आहे, बाळ हत्यारा. ज्यांनी युवराज आणि वीर या दोघांची हत्या केली. हे बघा, तुम्ही एक शब्द तरी तोंडून निघाला तर याद राखा. महाराज, त्याला अशी शिक्षा करा की. अरे चांडाळा, असा काय अपराध केला होता त्या दोन युवकांनी की तू त्यांची हत्या केलीस? माझ्यावर विश्वास ठेवा राजन, मी असत्य बोलत नाहीये. मग आम्ही आमच्या डोळ्यांनी जे बघितले ते काय होते? त्याची मला खरंच कल्पना नाही राजन. मी तेव्हा देखील सांगितले, फराळासाठी मी ती फळे सोबत घेतली इतकंच. आणि ते देखील मला एका माणसाने दिले म्हणून घेतले. अहो, नाहीतर घेतलेच नसते. महाराज, हा धादांत खोटं बोलत आहे. हा कोणीतरी तोतैया असावा, कारण आपण त्या गावचे नाही हे हा बेमालूमपणे सांगतो आहे. ह्याला बंदी बनवलं तेव्हा हा देवांचे गुरु बृहस्पती आहे असं सांगत होता. अहो नाही, मी खरंच. पुरे, याच्या पुढे एक शब्द तरी काढला तर तो तुझा अखेरचा शब्द असेल हे ध्यानात ठेव. तू देवगुरु, तुला आता असे शासन करतो की सगळे बघत राहतील. प्रधानजी, आज्ञा असावी महाराज. ह्या क्षणी जसे यांनी माझ्या पुत्राचे आणि युवराजांचे शिर वेगळे केले तसे ह्याचे शिर वेगळे करतो. नाही, मग ह्याला हत्तीच्या पायाखाली देतो. नाही प्रधानजी, याच्यासाठी भला मोठा एक लोखंडाचा सूळ तयार करा आणि त्या सुळावर ह्याला द्या. मृत्यूनंतर ह्याला हिंस्त्र श्वापदांच्या अधीन करा. जशी आज्ञा महाराज. न्या रे त्याला. अहो अहो, ऐका माझं, मी खरंच बोलतोय. सोडा मला, सोडा म्हणतोय मी, सोडा मला म्हणतोय मी. ऐका माझं, मी काय म्हणतोय ऐका. सोडा मला. गुरुदेव, तुम्हाला वाटलं असेल की मी 1.25 प्रहरच तुमच्या राशीत येतोय म्हणजे तुम्हाला कष्ट कमी पडतील, परंतु
जितका काळ कमी तितकी परीक्षा कठीण. अहो ऐका माझं, मी असत्य कधीच बोलणार नाही. पुरे झाले तुझे हे ढोंग. तुझ्या या थापांना भुलणारा मी नाही. भूल नाही, सत्य. सत्य आहे माझं वचन. मी खरंच देवगुरु बृहस्पती आहे. आम्ही का विश्वास ठेवू तुझ्यावरती, आणि कशावरून तू सत्य सांगतो आहेस? तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही, पण ही सगळी ग्रहदशा आहे. स्वतःला वाचवायला अजून एक कारण सांगतोयस की काय? नाही नाही, मी असत्य बोलणार नाही. अहो, हा ग्रहदशेचा फेरा आहे, आणि 1.25 प्रहर तरी यातून माझी सुटका नाही. सव्वा प्रहर? अरे 1.25 प्रहर कसला? तुझ्यातल्या या आत्म्याची या शरीरातून कशी आता सुटका करतो ते बघ. म्हणजे सैनिक बघताय काय? चढवा या ढोंगी माणसाला सुळावर. अहो मी काही ऐकू नका याचं. तुम्हाला माझे म्हणणे पटत नाही ना? पण मी तुमच्या युवराजांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या राज्यात येण्याचे वचन दिले होते. थांबा. काय म्हणालात? मी तुमच्या युवराजांना भेटलो होतो. त्यांनी मला सांगितलं होतं तुमच्या राज्यात गुरु परंपरा आहे, आणि महाराजांची इच्छा आहे की मी तुमच्या राज्यात यावं. हे सगळं तुला कसं ठाऊक? कारण मीच आहे तो. शक्य नाही. माझा यावर विश्वास नाही. अरे तुझ्यासारखा हत्या करणारा देवगुरु असू शकत नाही. का तू त्यांना काही दगा केलास की काय? अहो, माझी ग्रहदशा आहे, आणि आता हा 1.25 प्रहर उलटू दे, मग मी सत्य सांगतो आहे याच्यावर तुमचा विश्वास बसेल. मला ठाऊक आहे तुम्ही काय विचार करत आहात. मी हे सत्य बोलतोय ते कशावरून, हो ना? पण अजून 2 घटका थांबा, आणि त्यानंतरही तुमचे समाधान नाही झाले तर खुशाल मला सुळावर चढवा. अहो, ऐका माझे. ठीक आहे, पण 2 घटका संपल्यावर तू खोटं बोलतोयस हे सिद्ध करू शकला नाही तर तुझा मृत्यू निश्चितच. गुरुदेव, तुम्हाला वाटतं तितकी ही परीक्षा साधी नाही, हे ध्यानात असू द्या. स्वामी, छाया, बघ बघ तुझ्या पुत्राचे पराक्रम बघ. आता काय झाले आहे? तुझ्या मुलाच्या दशेमुळे इकडे देवगुरु बृहस्पती यांचा जीव जाण्याची वेळ आली. काय? होय, नाहीतर काय. हो, पण तो तर म्हणाला होता की तो कमी वेळेसाठी त्यांच्या राशीत जाणार आहे. हो, कमीच वेळ आलाय, 1.25 प्रहर. पण या प्रहरामध्ये त्यांनी बृहस्पती यांचं जगणं कठीण करून ठेवले. म्हणजे शनीने त्यांच्या राशीत प्रवेश करून अशी चाल खेळलीये की चक्क देवगुरु यांना 2 युवकांची हत्या केली म्हणून पकडून मृत्यूदंड ठोठावण्यात आलाय. काय? हो. नाही नाही, हे होऊन चालणार नाही. हे तुझ्या मुलाच्या ध्यानात यायला हवं ना, हे त्याला कळायला नको. अहो, पण तुम्ही तरी आता काहीतरी करा. मी काय करू शकतो? मागे शनिश्री महादेवांच्या वाट्याला गेला होता तेव्हा तुम्ही ग्रहांची गती जलद केली होती, त्यामुळे प्रहर लवकर संपला होता. हो, पण तसे आता का नाही करत आहात? ते करणं आता शक्य नाहीये. का? कारण त्यावेळी प्रहराला नुकताच प्रारंभ झाला होता, आणि इथे प्रहर आधीच सुरू झालाय. मग तुर्तास मला यात हस्तक्षेप करता येणार नाही, हे तू समजून घे. पण मग आता काय करायचे? जे घडतंय ते बघत राहायचं.
पण यात बृहस्पती यांना काही झाले तर? तर ती परम नियतीची इच्छा आहे असं म्हणायचं.